लाडक्या बहिणींनो, सर्वांना एक सूचना अर्जंटमध्ये आहे. ती सूचना अशी आहे की आपल्याला ई-के-वाय-सी शिथिल झाल्याचे आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले होते. ई-के-वाय-सी शिथिल झालेली होती, मात्र अंतिम तारीख ई-के-वाय-सीची आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितल्यानंतर मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण ई-के-वाय-सी मधले काही ड्रॉबॅक आहेत, ते अजून दूर न करता आदितीताईने शेवटची डेटच सांगून टाकली. ई-के-वाय-सीची शेवटची डेट आपल्यासमोर आज आलेली आहे आणि मात्र यानंतर मात्र जे आहे आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच लाडक्या बहिणीला ई-के-वाय-सी मधले ड्रॉबॅक आणखीनही सॉल्व्ह झाले नसते. आत्तापर्यंत ई-के-वाय-सी एक्सटेंड केली म्हणून त्यांनी सांगितलं होतं. मग अचानक ई-के-वाय-सी जे आहे परत एकदा डेट सकट कशी दिली आणि आपल्याकडे आता किती दिवस उरलेले आहेत? जवळपास थोडेच दिवसामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी पूर्ण करून द्यायची आहे आणि आपल्याकडे आता ई-के-वाय-सी साठी जास्त दिवस उरले नाहीत. तर आज व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. नेमकं काय काय होत गेलं आणि आता ई-के-वाय-सी करायची नाही करायची, कधीपर्यंत करायची, शेवटची डेट काय आहे आणि त्यानंतर पैसे भेटणार का आणि ज्या लोकांचे ड्रॉबॅक आहेत त्यांनी काय करायचं? चला व्हिडिओला सुरुवात करू. बातमीच्या शीर्षकानुसार महाराष्ट्रातील महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता बघा 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जे आहे माहिती अत्यंत महत्त्वाची जी त्यांच्या एक्सवर टाकलेली आहे. कारण ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास योजनेचा पुढील लाभ मिळणे बंद होऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात आलं का तुम्हाला? तुमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंतची डेट आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची डेट जी आहे आदितीताई तटकरे यांनी एक्सवर दिलेली आहे. आता लाडकी बहीण योजना काय आहे? तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्त्वाची आणि महिलांसाठी जी आहे कल्याणकारी योजना आहे, जी महिलांना आर्थिक सहाय्य पुरवते. मात्र मागील एका वर्षात काय झालेलं आहे? महिलांना थेट डीबीटीद्वारे आर्थिक सहाय्य पुरवून सरकारला वाटलं होतं की ही योजना एकदम ट्रान्सपरंट आहे, व्यवस्थित आहे. मात्र असं होताना दिसत नाहीये. या योजनेमधले ड्रॉबॅक खूप चाललेले समोर आले. पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतला तर एका घरात 4-4, 5-5 जणांनी फायदा घेतला, तर सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा फायदा घेतला आणि अशानंतर मात्र सरकारला ई-के-वाय-सी शिवाय ऑप्शन भेटलं नाही आणि ई-के-वाय-सी कंपल्सरी बंधनकारक करणं सरकारला वाटत आहे. बघा, 40,000 ते 45,000 कोटीमध्ये वार्षिक आर्थिक बजेट जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी एका योजनेसाठी येतं आणि ही राज्यातील सर्वात मोठी दुसरी महागडी योजना आहे. त्याच्यामुळे सरकारला या योजनेला प्रायमरी फोकस ठेवावंच लागतं आणि त्यामुळे उगाचच कोणीही फायदा घेऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यात गल्लतही काही नाही आहे. मात्र आता ई-के-वाय-सी शिथिल केलती इलेक्शनच्या टाईमला. परत एकदा 18 नोव्हेंबर डेट दिल्यानंतर मात्र आता त्या बहिणी त्रस्त आहेत ज्यांच्याकडे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न म्हणजे की एखाद्या बहिणीचे मिस्टर वारलेले असतील आणि वडील वारलेले असतील तर त्या बहिणीने आता कोणाची ई-के-वाय-सी करायची आहे? कारण या प्रश्नाचं अद्यापही उत्तर सरकारकडून किंवा कुठूनही समाजाकडून समाज माध्यमांकडून आलेलं नाही आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की असे खूप प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामध्ये जे आहे एका घरात तिघी आहेत पण कोणी वेगळं रॅशन कार्ड करायला तयारच नाही आहे. किंवा मग आता तुम्ही जे मागं 26 लाख फॉर्म काढले होते तर त्या 26 लाख फॉर्मपैकी किती पात्र झाले, किती अपात्र झाले? जर तुम्ही सांगत असताल की मॅक्झिमम पात्र झाले तर मग त्या पात्र लोकांची संख्या किती आहे आणि त्यांना एक एक हप्ता आत्ता भेटला तर मागच्या 2 हप्त्याचे पैसे भेटणार का? हेही तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. यासोबतच एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी लागेल की मात्र ज्या मुलीला वडील अविवाहित आहे आणि तिला वडीलच नाही येतं, वडील वारलेले आहेत, मग आता कोणत्या पुरुषाची ई-के-वाय-सी ज्या आहे त्या मुलीने करायची आहे? हे जे प्रश्न आहेत हे लाडक्या बहिणीसमोर आलेले आहेत. आता बघा, या योजनेमध्ये आपल्याला लक्षात येतं की काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला ड्रॉबॅकमध्ये अजूनही खोडता आलेल्या नाही आहेत. मग यानंतर मात्र जर ई-के-वाय-सी कंपल्सरीच असेल तर मग ही ई-के-वाय-सी नेमकी करायची कशी? पतीची ई-के-वाय-सी करता येत नाही, नवऱ्याची ई-के-वाय-सी करता येत नाही आणि यानंतर मात्र वडिलांची सुद्धा ई-के-वाय-सी आपल्याला जमत नसेल तर मग 18 नोव्हेंबरपर्यंत नेमकं करायचं काय? आणि यानंतर मात्र शासन खरंच आपल्याला जे आहे लाभ बंद करणार का? तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आवाहन केलं आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या महिलांनी अद्याप ई-के-वाय-सी
पूर्ण केलेली नाही. त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत गाठण्यापूर्वी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. बघा, प्रक्रिया केंद्र ही प्रक्रिया महिला जे आहे जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच काय तर CSC आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायतीमधील KYC शिबिरात पूर्ण करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकतात. आता बघा, लाभार्थ्यांसाठी जे आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर जे आहे खालील गोष्टी कराव्यात. पहिले तर बघा, आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जवळच्या KYC केंद्रावर जाऊन KYC करणं. कारण मागील काही दिवसांपासून वेबसाईट छान चालत आहे, व्यवस्थित चालत आहे. तर बघा, ज्या नॉर्मली बहिणी आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन KYC केंद्रावर जाणं. यानंतर मात्र बायोमेट्रिक्स बोटांचे ठसे किंवा मोबाईलचा OTP वापरून आधार प्रमाणित करणं. म्हणजेच काय तर जो काही OTP आपल्याला मोबाईल नंबर जो लिंक असतो तो टाकल्यानंतर येतो, तो OTP सबमिट करायचा असतो. यानंतर मात्र आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले म्हणजेच त्याला आपण लिंक म्हणतो तर असल्याची खात्री पूर्ण करणं. कारण KYC जर करायचे असतील तर ही गोष्ट तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. योजना पारदर्शक आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळण्यासाठी सरकारने KYC करणं जरी तातडीने केलं असेल आणि त्यांचंही काही चुकीचं नाही खरंच असलं तरी मात्र KYC मध्ये ड्रॉबॅक जे आलेले आहेत तर ते ड्रॉबॅक दूर केले पाहिजे असं सरकारला आव्हान आहे. आणि बघा, आधार कार्डवरील माहिती बायोमेट्रिक्स उदाहरणार्थ बोटांचे ठसे किंवा OTPद्वारे प्रमाणित करता येते. अर्जदार लाभार्थी जे आहे डिजिटल पडताळणी केल्यानंतर मात्र KYC प्रक्रिया पूर्ण झाली असं समजू शकतो. आता KYC म्हणजे काय तर युअर कस्टमर जे आहे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ही एक डिजिटल प्रक्रिया आहे. यामध्ये अवघड काहीच नाही आहे, ज्यामध्ये सरकारने योजनांसाठी प्रत्येक योजनासाठी KYC कंपल्सरी केलेली आहे. मात्र प्रॉब्लेम फक्त आहे की ज्या महिलांचे पती नाही येतं किंवा वडील नाही येतं आणि अशा महिला ज्यांचा अविवाहित आहेत, अविवाहित असल्यानंतर मात्र वडीलसुद्धा नाही येतं, अशा महिला की ज्यांच्याकडे जे आहे पती आहेत मात्र घटस्फोटित आहेत, वडील नाही येतं, किंवा अशा महिला ज्यांचे पती नांदवत नसतील किंवा सांभाळत नसतील तर त्यांनी KYC कशी करायची या प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे. कारण शेवटी कसं आहे, तुम्हाला एक ना एक दिवस या प्रश्नाचे उत्तर द्यावीच लागतील, नाहीतर अन्यथा महिला जी आहे तुम्हाला सोडणार नाही येता. KYC तुम्ही शिथिल केली असं आत्तापर्यंत सांगितलं आणि यानंतर मात्र शिथिलच्या नावाखाली काय तर तुम्ही डेट दिली 18 नोव्हेंबर 2025. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण KYC शिथिल होऊ काही हो, पहिली आपली KYC करणं कंपल्सरी करायचं. कारण परत एकदा काय होऊ शकतं, सध्या सगळे झोपले, परत एकदा सरकारचा एकदा आदेश आला की सगळे जागी होऊन एकदाच तुटून पडणार आणि मग त्यानंतर मात्र वेबसाईट हँग होणार आणि वेबसाईट हँग झाल्यानंतर मात्र आपल्याला जी काही KYCची प्रक्रिया आहे ती स्लो होणार. मग सरकारने म्हटले तारीख तर आम्ही तुम्हाला 2 महिन्यापासून दिली, मग 2 महिन्याच्या तारखेला तुम्ही नाही करू शकले तर आता काय करणार. मग सरकार जे आहे आपले फॉर्म जे आहे किंवा आपला लाभ जे आहे 1-2 महिने थांबवणार, मग तेच कुटाने परत होणार. यापेक्षा तुम्ही KYC केलेली पुरती KYC करा आणि मस्त आपलं जे आहे योजनेचा फायदा घ्या. आणि बाकीच्या ज्या काही सरकारकडे त्रुटी आहेत त्या जशा अपडेट होतील तसं मी तुम्हाला कळवत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.